अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निवडणूक रॅली दरम्यान गोळीबार केल्याची घटना घडली। या गोळीबारात डोनाल्ड ट्रम्प यांच्या कानाला गोळी स्पर्श करून निघाली, त्यामुळे ते थोडक्यात बचावले। डोनाल्ड ट्रम्प यांच्या कानाला जखम झाल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं। सध्या ट्रम्प यांची प्रकृती ठीक आहे। दरम्यान घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घडलेल्या घटनेचा निषेध केला। ते म्हणाले की माझे मित्र माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे चिंतेत आहे। मी या घटनेचा तीव्र निषेध करतो। राजकारण आणि लोकशाहीत हिंसेला स्थान नाही। ट्रम्प यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देतो। आमचे विचार आणि प्रार्थना मृतांच्या कुटुंबासोबत जखमी झालेल्या आणि अमेरिकन लोकांसोबत आहेत। अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी देखील निषेध नोंदवला। ते म्हणाले की संघीय सरकारच्या सर्व एजन्सीला मला परिस्थितीची संपूर्ण माहिती दिली आहे। मी डोनाल्ड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। ते त्यांच्या डॉक्टरांसोबत आहे आणि अमेरिकेत अशा प्रकारच्या हिंसाचाराला जागा नाही, त्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही। मी गुप्त सेवा आणि राज्य संस्थांसह सर्व एजन्सींचे आभार मानू इच्छितो। मूळ गोष्ट अशी आहे की ट्रम्प यांची रॅली कोणतीही अडचण न येता शांततेत आयोजित करायला हवी होती, याचा सर्वांनी निषेध केला पाहिजे। दरम्यान या गोळीबाराचा थरारक व्हिडिओ समोर आला। यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी आहेत। जखमी लोकांना रुग्णालयात उपचार सुरू असून तर गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला अमेरिकन सिक्रेट सर्व्हिसच्या एजंटनी ठार मारला आहे।